त्या व्यक्तीचं नाव नाही घेत, अक्षय व्यक्तीने आपल्याला चांगली मागणी केली होती, जवळजवळ 14 लाखाची मागणी एका मैदानात केली होती। निश्चित मात्र यांचा मोठा बाजी ट्रिपल हिंद केसरी त्याच्यासोबत एक पळाला आहे। आणि परत आपला डंबरू गौतम भैयांचा डंबरू गर्णिकेचा राजा बोला असे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शर्यत सुरू आहे परंपरा आपल्या माती या चॅनलवरती। आपण आलो होतो चिंचपाड्यामध्ये 22 एकर कोला ग्रुप चिंचपाडा यांचा छोटा बाजी याच्याशी आपण आज मुलाखत करणार आहे। तर आपण बघूया, जाणून घेऊया त्यांचा जीवन प्रवास छोट्या बाजीचा कसा आहे आणि आतापर्यंतची कारकीर्द आणि त्याच्याबद्दलचं असणारं मालकांचं प्युअर मत हे आपण आता चेक करणार आहे। तर असेच कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। कोला ग्रुप यांचा छोटा बाजी त्याची आज मुलाखत आपण करण्यासाठी त्यांच्या गोट्यावरती आलोय। तर सर्व मित्रमंडळी आपली समोर आहेत आपल्या आणि आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया बाजीचा जीवन प्रवास आणि त्याबद्दलची थोडी जी माहिती असेल ती आपले दादा आपल्याला देतीलच। तर दादा तुमचं नाव सांगा पहिलं आणि आपली सुरुवात करा। नमस्कार, माझं नाव प्रथमेश शंकर यादव, मी सातारचा पारटवाडी गावचा आहे, हुमगाव पारटवाडी। हा बाजी आपला 22 एकर कोला ग्रुप आणि भैरवनाथ प्रसन्न आखाडे हुमगाव आणि चेतक हुमगाव या दोन्ही नावाने पडतो। मुंबईमध्ये असो घाटावरती असो। आता बाजी आपण कुठून घेतला होता नेमका? घेतला म्हणजे आपला गावाला म्हणजे आपले भाऊ आहेत ना, म्हणजे माझे भाऊ आहेत गोविंद शिंदे यांचे आपले घरचे संबंध आहेत, त्या हिशोबात आपला हे झालेलं आहे, मैत्री खातीर आपलं सगळं काय। आता बाजीला जेव्हापासून तुम्ही घेतलाय तेव्हा कोणत्या वयात होता, किती रात्री होता तेव्हा? आदत होता, गावाला दादांनी घेतला होता आपल्या गोविंद शिंदे यांनी। गावाला म्हणजे आपली एक मैत्री, त्यांच्या मित्राची गाई होती, त्या गाईला आम्ही कालवड व्हावी म्हणून या हिशोबानं एक आपलं बोलताना शोषण केलं होतं त्या पद्धतीनं। पण कालवडच्या ऐवजी खोंड झाला आपल्याला, तर खोंड झाला तर काय पळवायचं म्हणत नव्हतं आपल्या। तर नंतर एक पहिला फेरा काढला आपला ट्रिपल हिंद केसरी, आपला महाराष्ट्र केसरी नंद्या म्हणून खर्शीकरांचा, त्याच्याबरोबर फेरा काढला। वासरू त्याला थोडं वाढवून पळाल्यानंतर थोडस म्हणजे सगळे ग्रुपची पोरं म्हणाली की आपण उतरता काय क्षेत्रामध्ये। त्याच्यानंतर मग सुरू झालं, दादा म्हणले क्षेत्र असं आहे की न्यायचं असेल तर पुढे पण म्हणजे आपल्याला एवढी पैरे भेटतील का पुढे मोठे, आपण जाय क्षेत्रात उतरलं। त्याच्यानंतर मग आम्ही थोडं वासरू बसवून ठेवलं 15 दिवस। त्याच्यानंतर दुसरा फेरा मारला आपला गुंडापवर नांदवळ यांचा रुबल म्हणून बैल, त्या रुबलला सुद्धा त्यावेळेस मग थोडं हातातच राहिलं वासरू। नंतर थोडं आम्हाला उत्सुकता आली की अजून आपण कुठेतरी जाऊन आपण कुठेतरी आहे की आपण कुठेतरी राहू शकतो। पहिली 5 मैदान आम्ही फक्त गटच काढत होतो गावाला, म्हणजे घाटावरती सातारला 5 मैदान गटच काढायचो। नंतर म्हणजे कधी बैल पुरायचं नाही तर कधी कुठली गाडी तासात द्यायची, तर कधी सेमीला मार खायचो, अशा हिशोबात त्याचा थोडा जीवन प्रवास चालू होता। आणि आता आपला बाजी आता तर बिंजोडला पण इकडे मुंबईमध्ये पळतो, पण घाटावरती सुरुवात कशी झाली बाजी, छोट्या बाजीची सुरुवात कशी झाली घाटावर? सुरुवात म्हणजे आपल्या बकासूरला बघा एक मैदान घेतलेलं, त्या मैदानातच आपला 1 नंबर झालता। आपलं ह्याचं पुण्यातलंच मैदान होतं, तिथं दुसरा कोण होता त्याच्यासोबत जोडीला, आम्हाला वाटलं पण नव्हतं म्हणजे तो त्या दिवशी फायनल घेईल। तर त्यांची गट 5 झाला, आम्ही म्हणलं नेहमीसारखा गट 5 झालाय। परत सेमीला गाडी उतरली, सेमी पण 5 झाली चांगल्या फरकात। तर त्यावेळेस जरा वेगळी होती की फायनल कशी होईल। मग फायनलला आम्हाला म्हणजे सगळ्या गाड्या समान उतरल्या, म्हणजे 3 गाड्या, त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी दुसरा नंबर दिलता। दादा आता तुम्ही छोटा बाजी असल्यापासून तुम्ही सांभाळताय स्वतः किंवा तुम्ही त्याला बघितलं? हा, बघितलं। तर म्हणजे आतापर्यंत अशी कधी फिलिंग झाली तुम्हाला की बाजीला असं माणसासारखं कळालं आणि त्याविषयी आपलं त्याने म्हणणं मांडलं आणि त्याविषयी आपल्याला चांगला गुलाल दिला, त्या असं कधी झालंय? असं तर एक मैदान होतं आमचं, म्हणजे तेच मैदान पुण्यातलं। त्या दिवशी म्हणलं जे त्याच्यापाशी आमचे ते भाऊ येतं गोविंद शिंदे, म्हणजे दादा आहेत आपले, आबा म्हणतो आम्ही त्यांना, सगळे मुंबईला आपले पोरं सगळे आबा बोलतात त्यांना म्हणजे त्यांनी तिथं म्हणजे मैदान गट काढला बैलानं, त्यावेळेस बोलले की बाजी आज आपल्याला इथं फायनल घेऊन जायचं तर आपलं नाव आहे, कारण त्यावेळेस आमच्या भागातून भरपूर बैल आली होती तिथं, तर आपलं नाव आहे ना, तर निस्ताच गट काढून आपला उपयोग नाही। आणि ते त्याच्यापाशी बसलेच होते, तर वासरांचं काय झालं, सेमीला एवढी चौथी गेली की जशी सेमी घेऊन आला तर कोणाला जवळ येऊन देत नव्हता त्यांच्याशिवाय, तिथं म्हणजे आता नक्कीच त्याला मागणी सुद्धा
एवढी मैदान आता बाजीने आपल्या केलेत, हा. तर नक्कीच त्याला मागणी सुद्धा झाली असेल. झाली ना टॉपची म्हणजे मागणी विका म्हणून झाली पण आपल्याला नाही झाली आपल्याला म्हणजे आता त्या व्यक्तीचं नाव नाही घेत. अक्षय व्यक्तीने आपल्याला चांगली मागणी केली होती, जवळजवळ 14 लाखाची मागणी एका मैदानात केली होती आदतपणातच, कारण त्याचं माप पण मोठं आहे आणि शरीर त्याचा पळ पण तसा आहे, तो दोन्ही खांदे आतून पळतो. बरोबर. आता दादा तुम्ही बघता की बाजीचं जे शरीरयष्टी आहे ती असा चौक लांब आहे त्याचा, आणि बॉडी बघायला गेलं तर फिटनेस मसल्स वगैरे एकदम अॅक्युरेट आहेत जे पळण्यासाठी लागतात तसे. तर त्यासाठी तुम्ही कोणती काळजी घेतली बाजीला तयार करण्यासाठी? बाजीला तयार करण्यासाठी म्हणजे आता बघा त्याला आहे ना, जो सर्वांना खुराक असतो तोच सर्व खुराक, दुसरं काय त्याला वेगळं काहीच नसतं. आणि पवनी वगैरे कसं असतं त्याचा व्यायाम? पवनी असते ना, आता जवळ म्हणजे महिन्यातून 2दा पवनी असते आपली. बरोबर. आणि जेव्हा आता तुम्ही बाजीला सांभाळताय त्यावेळेला मित्रांची साथ कशी लागते, म्हणजे सर्वांची साथ कशी असते तेव्हा? मित्रांची म्हणजे आता बघा मुंबईमध्ये तर आता म्हणजे 3-4 महिन्याला आला वासरू आपल्या इथं मुंबईमध्ये ना, तरी आपला सगळा ग्रुपच नियोजन करतो. म्हणजे आता बघा आपले गोविंद शिंदे आखाडे म्हणजे आपले आबा आहेत ना जे भाऊ, त्यांनी म्हणजे अशी पोरं जपलेत की आपला चेतक ग्रुप हुमगाव झालं बघा, परत आपले बाजी फॅन्स क्लब आपला खर्शी बारामुरे ग्रुप झाला, परत इंदवली झाला, सल्पाने झाला, हे सगळा ग्रुप म्हणजे भरपूर प्रतिसाद देतो तिथं. आणि आपला मेन म्हणजे समीर ड्रायव्हर म्हणून आपला ड्रायव्हर, त्यानं लहानपणापासून वासरू त्यानं साधलं, म्हणजे त्याने शिकवलं आणि त्यानं एक प्रकारे म्हणायचं तर त्यानंच घडवलं वासरू, त्याच्या हातूनच घडलेलं वासरू. म्हणजे वासराला कोणत्या पद्धती म्हणजे कशी गाडी आणली म्हणजे कुठल्या पद्धतीत तो त्याला सगळं अंदाज आला होता की कसे काय असायचं ते. मग ते ग्रुप आहे आपला त्यांचा म्हणा, देवा ग्रुप खर्शी बारामुळे म्हणा, सर्वांची साथ म्हणजे मैत्रिणीची साथ ना भरपूर आहे आपल्याला, म्हणजे आपल्या ग्रुपची 22 एकर कोला ग्रुपची. आणि दादा म्हणजे आता जेव्हा आता बाजी आता जेव्हा अड्ड्याला निघतो, आता मुंबईमध्ये बिंदोड साठी सुद्धा असतो आपला बाजी, त्यावेळेला कसं नियोजन असतं त्याचं? किती मित्र परिवारांनी कसं तुम्ही सकाळपासून सुरुवात कशी असते त्याची? बस आपले सकाळपासून अमोल भंडारी म्हणून दादा आहेत आपले, तेच सगळं काही करतात त्या पहिल्या, सगळं काही पोषण बिषण तेच करतात. म्हणजे त्याचं नियोजन म्हणा कसं काय करायचं, म्हणजे इथून निघण्यापासून तिथे जाण्यापर्यंत गाडी कोणती पकडायची, मग बाकीची पोरं पण त्यांना सपोर्टला असतात, ते सगळं करायचं. म्हणजे कुठली गाडी कशी पकडायची त्या पद्धतीत सर्वांना विचारूनच चालतं सगळं काही. पहिल्याचं नियोजन कसं करतात? पहिल्याचं नियोजन म्हणजे आजपर्यंत पहिल्याचं त्याला बोलायचं म्हणलं ना, तो आता आतून दोन्ही खाली पळतो, आम्ही त्याला पब्लिकचाच बैल शोधतो जो पण त्याला आजपर्यंत बैलच पुरला नाही कोणता पब्लिक मध्ये. आणि त्याचा आतापर्यंत तुमची म्हणजे आवडीचे आता कोणती पारितोषिक बाजीने आपल्या छोट्या बाजीने घेतले आतापर्यंत? आता मध्ये एक बिंजोड झाली आपली, कुठे झाली ती, याला दावडीचा म्हणजे दावडीचा वजीर आणि याच्या सोबत झाली आपली आपल्या शंकर, त्याच्यासोबत झाली. आणि आमची एक घरची पण गाडी एक चांगली पडते, आपला शंकर एक आदतच आहे आणि हा बाजी आपला आदतची गाडी आमची भरपूर पडते. आणि दादा घाटावरती कोणती पारितोषिक घेतलेली आपल्या छोट्या बाजीने? घाटावरती आपलं याच मैदान आपलं आपलं माळशिरसचं एक मैदान, परत सातारा रोड आपलं मनसे केसरी आपलं झालं. आणि आता दावणीला कसा असतो आपला छोटा बाजी? शांत आहे, अग्रेसिव्ह म्हणजे शांत असतो तो, असं वाटत नाही की तो शर्यतीचा म्हणजे बैल आहे, एकदम शांत असतो, कुणाला मारत नाही काय नाही, एकदम शांत. तर दादा आता म्हणजे पहिरे वगैरे करताना थोडा त्रास होतो का आपल्याला? भरपूर त्रास होतो आम्हाला, तर भरपूर त्रास होतो. म्हणजे पहिरे तर बोलायचं म्हणलं तर आम्हाला पहिरे तर म्हणजे आता आम्ही क्षेत्रात नवीन असल्यामुळं आणि वासरून पळतं, पण त्याला नवीन असल्यामुळे कोणी पहिरे पण एवढे देत नाही, म्हणजे देताना असं काचकूच करतात. त्यांचा टॉपचा बैल असेल ना तर त्यांच्याकडे दुसरा बैल असेल, पहिला बोलतात तो घाला, मग आम्ही आमचा दुसरा बैल, असे आमच्यासोबत आलेले लय टॉपची आम्ही बैला बघितली, आम्ही त्यांना फोन पण केले की आता आमचं वासरू हे पळताना, व्हिडिओ पण पाठवल्या, पण ते म्हणणार आमचा हा बैल होतो, बैला घाला ना, नंतर आम्ही दुसरा बघूया. एक किस्सा आमच्यासोबत असा पण घडलेला की आम्हाला एका मैदानाला आमची इच्छा होती एका बैलासोबत पळायची, पण आम्ही तिथे गेलतो, आता त्यांचं नाव नाही घेत, पण त्या माणसाने आमची भरपूर पोरं पण गेली होती तितकी, त्या पोरांना साधं पाणी सुद्धा विचारलं नाही. थोडस वाईट वाटलं की ज्याचा बैल पळतो माहिती तुमचा बैल पळतो, भविष्यात आमचा सुद्धा तेवढ्या लेवलला जाणार आहे त्या लेवलला, पण त्यांनी बैल नका दिला, पण तेवढी थोडी इज्जत केली पाहिजे, त्यांचा बैल पळतो म्हणून आम्ही त्यांच्यापाशी गेलो होतो. कोणत्या कोणत्या मोठ्या बैलांच्या गळ्यामध्ये पाळला आपला छोटा बाजी? आपला छोटा बाजी मोठ्या बाजीच्या एक गळ्यात पडला, आपला मोठा बाजी घरचा बैल एक,
मोनिशेट मात्र यांचा मोठा बाजी ट्रिपल इंदकेसरी इंदकेसरी आपला त्याच्यासोबत एक पळाला आहे. आणि परत आपला डंबरू गौतम यांचा डंबरू गर्णिकेचा राजा बोला असे परत जळगावचा चॉकलेट एक आहे त्यांच्यासोबत असे मोठ्या बैलांबरोबर पळाले. तर आता तुम्ही मुंबईमध्ये पण बघत असाल बिनजोडला कसं नियोजन लागतं आणि घाटावरती किती प्रमाणात नियोजन लागतं, म्हणजे कुठे जास्त तुम्हाला सोयीस्कर वाटतं जास्त करून? नाही, दोन्हीकडे पण सेमच लागतं. म्हणजे मुंबईला तर बिनजोड खेळायला उलट लय आवड होते आणि घाटावरती मैदानात तर आता म्हणजे जास्त प्रमाणात आता पडायला लागले मैदानाचा खेळ. म्हणजे आता असं झालंय की कुठे कुठे पैरे पण भेटत नाही आपल्याला तसे पाहिजे ते. आपले सुद्धा अजून एक मित्र आहेत आपल्याशी. दादा तुमचं नाव कसं सांगा जरा? माझं नाव नितीन नामदेव म्हात्रे आहे. सध्या नियोजन चालूच आहे, नियोजन 100% होणार, त्याच्यात काय हेच नाही. छोटा बाजी आणि आपला गोपाल महाराज म्हात्रे यांचा सरपंच अशी घरची गाडी आपण नाव देणार किंवा नाव फिरवणार आहे. आणि पैरा सध्या सरपंचाचा आपल्याला चांगल्या प्रकारे बैल दोन्ही सेम पळतात. आता दादा आपल्या बैलप्रेमी सेवाभावी संस्था जी आहे आपली रायगड ठाणेची, त्याच्यामध्ये आपल्या संदीप भाई गोपरचे ते अध्यक्षतेखाली आता आपल्या उसाटण्याला 31 तारखेला एक मोठा कार्यक्रम आयोजित केलाय. महापूजा सुद्धा आहे. आणि नियोजन कसं वाटतं तुम्हाला त्यांचं आणि त्या कमिटीचं कसं नियोजन वाटतं तुम्हाला? सध्या कमिटी एवढं सुंदर कार्य करते आणि इतक्या वर्षातून मला वाटतं पहिल्यांदा होत असेल एवढं मोठं. आता तिथे लेडीज साठी आहे, महापूजा आहे, जेवण आहे, बैलांचं प्रदर्शन आहे. खूप चांगल्या प्रकारे संदीपभाईंनी हे कार्य करायला घेतलंय आणि त्यांनी पुढेही असं कार्य करत राहावं ही माझी अपेक्षा आहे. तर दादा आपण जेव्हा बाजीला आपल्या छोट्या सांभाळतो त्यावेळेला तुमच्या ग्रुपचं आणि तुमच्या मित्रपरिवाराचं कसं नियोजन असतं, तुम्हाला कशी साथ भेटते त्यांची? आता ग्रुपचं कसं आहे माहितीये का, आम्ही पहिले टुर्नामेंट क्रिकेट टुर्नामेंट ठेवायचो आणि खूप चांगल्या प्रकारे ठेवतोय. आज 3 वर्ष झाली. आता आपला 21 डिसेंबर ते 24 डिसेंबर पर्यंत टुर्नामेंट होऊन गेली. आणि पहिले कसं होतं आपल्या क्रिकेटमध्ये 22 एकर कोला ग्रुप चिंचपाडा हे खूप नाव होतं. पण आता छोट्या बाजीमुळे एवढं झालंय का महाराष्ट्रभर आता मी कुठेही गेलो किंवा माझे मित्र माझे भाऊ आहेत हे जर कुठेही गेले तर आमचं अनाउन्समेंट कसं होतं माहिती का, 22 ग्रुपचे सर्वसा म्हणजे चांगलं वाटतं. आणि बाजी बैलाचे मालक बोलल्यानंतर तर अजून खूप चांगल्या प्रकारे मला शांती वाटते का कुठेतरी बाजी बैलामुळे आमचं छोटा बाजी या नावाने खूप समाधान झालं. आणि कसं झालं माहितीये का, ग्रुप हा खूप मोठा आहे आणि चांगल्या प्रकारे ग्रुपची साथ आहे. अजून काय सांगायला दादा की मित्रपरिवारांची गरज या क्षेत्रामध्ये खूप असते, कारण की प्रत्येक वेळी जेव्हा अड्ड्याला आपण बैल काढतो त्यावेळेला पोरं सुद्धा आपल्याला भरपूर लागतात, कारण की पुढे सामान न्यायचं असतं, बैलाला न्यायचं असतं आणि परत अड्ड्यामध्ये जाऊन नियोजन सुद्धा करायचं असतं. तर अशी प्रकर्षानं कोणती लोक आहेत जे तुम्हाला प्रत्येक वेळी अड्ड्यामध्ये सपोर्ट करतात? आता कसं झालं माहिती का, माझा मित्र आहे, आमचा भाचा आहे पवन मानेराचा. कधी समजा आपण त्याला फोन केला का पवन अशी अशी गाडी धरायची आहे तर तो स्वतः येतो. तो असं फोनवर बोलत नाही का मी फोनवर सांगतो, तो स्वतः येतो. किती वाजता बोलवा, पवन झाला, आता मानेरेची पोरं आहेत, पवन झाला मानेरेचा आहे, देसाची पोरं आहेत, बालगावची पोरं आहेत, काटेमानेरची खिलकाडीची आहेत, आमची तिसगावची काही 4-5 मित्र आहेत. म्हणजे चांगल्या प्रकारे साथ आहे आणि खूप बाजीसाठी ना ते जीव का प्राण ते बाजी आहे त्यांच्यासाठी. आणि ते काय माहितीये का, तुम्ही आपण फोन करून सांगितलं ना का आज बाजी नेणार आहे, जरी आपण विसरलो ना ते स्वतःहून फोन करतील अमोलला का दादा आज नेणार आहे का बाजी नेणार बोलला ना का म्हणजे एक खूप वेळ आहे त्यांना शर्तींना. जे नाही शर्तींना कधी येत ते पण शर्ती बघायला येतात. जोपर्यंत मित्रांची साथ नाही ना कुठल्याही कार्यक्रमाला झालं किंवा कुठल्याही क्षेत्रात तर त्याला अर्थच राहत नाही. आणि जेवढा मोठा ग्रुप ना तेवढं मोठं चांगलं नियोजन असतं, प्रत्येक गोष्टीत फरक पडतो त्यामुळे. आणि ग्रुप मोठा असला ना का चांगल्या प्रकारे नियोजन असते आणि सर्व प्रकारे प्रत्येकाचे म्हणणे वेगवेगळे असते, त्याच्यामुळे चांगलं वाटतं ते. आणि दादा 26 जानेवारीचा अड्डा जो आहे आपला शवाले देसाई मैदान आपला जो आहे जवळचा, त्याच्याबद्दल खूप वर्षापासून ही प्रथा चालू आहे त्यांची 26 जानेवारीची आणि खूप चांगल्या प्रकारे हा अड्डा असतो. आणि खूप म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातून बैल येतात, महाराष्ट्राच्या बाहेरची बैल त्या अड्ड्यासाठी येतात. आता आपल्या इकडचे चांगल्या प्रकारचे बैल आहेत, हरण्या झाला, मोठा बाजी झाला, मथुर झाला, आता घाटावला बकासूर झाला, अशी टॉपची बैल बघण्यासाठी खूप पब्लिक असते. सोन्या झाला 50-50, त्यांचे जे 3 बैल आहेत ते खूप चांगल्या प्रकारे आहेत. आता दादा आपण परवा कालच आपण नियोजन कमिटी जी आहे देसाईची त्यांच्याशी आपण चर्चा केली आहे. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलंय की 90-95% ते बॅरिगेटिंग असणार आहे आणि पब्लिक कोणत्याही पद्धतीने फाटीमध्ये येणार नाहीये.
तर त्याबद्दल, त्या नियोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप चांगल्या प्रकारचं नियोजन. कारण सांगू का, जेव्हा फाटी देतात तेव्हा बैल काही बघून चालतात. त्यामुळे ही हानी टाळण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं नियोजन आहे आणि असं नियोजन प्रत्येक अड्ड्यात असावा. आपण जो बाजी आपल्याला भेटलाय मुंबईमध्ये, मी तर खरं सांगतो आमचा मित्र आहे, त्याच्यामुळे आम्हाला हा भेटला. आम्हाला कोणालाच माहित नाही बैल कशी पालतात. आमचा भाऊ आहे अमोल भंडारी, त्याला माहिती, कारण की तो फार वर्षापासून त्याचे वडील कालूशेठ झाले, तो हे करतात. त्याच्यामुळे हा आपल्याला बिना वायदीत बिना पैशात हा बैल आपल्याकडे म्हणजे शेवटपर्यंत आहे. मी त्यांचे खरंच सांगतो आभार आहेत घाटावरचे, त्यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी एकही रुपयाचा, किंवा ते आले इकडे तर एकही रुपयाचा खर्च न घेता ते येतात, बघून जातात, किंवा एकही रुपयाचा खर्च न मागता जेवण पण स्वतःच्या पैशाने करतात. ते म्हणजे एवढ्या चांगल्या प्रकारे ते आम्हाला सहकार्य करतात. बरोबर. आता दादा तुम्ही बघितलं असेल, आता एवढ्या वर्षामध्ये तुम्ही आता बाजीच्या नियोजनामध्ये असता किंवा आपण छोट्या बाजीला आपलं सांभाळलं चांगल्या पद्धतीने, तर माणसं कशी म्हणजे माणसं कशी भेटत गेली तुम्हाला की बाजीला घडवताना? तुम्हाला सांगू का, आपण जेव्हा कोणाकडे फेरा मागायला जातो तर पहिले ते आपल्याला काय विचारतो माहिती का, तुमचा बैल कसा पळवतो, तर तुमच्या बैलाने कुठले कुठले हे मारलेत, घाटावर मारलेत का खालती कुठल्या कुठल्या बिंजोरच्या मारलं. तर मी काय बोलतो, ठीक आहे आज आमचा नवीन कार्य चालू आहे, पण थोड्याच महिन्यात किंवा काही कालानंतर मध्ये जे लोकांकडे आम्ही मागायला जातो ना, मी 100% सांगतो तेच लोक आमच्याकडे मागायला येतील का तुमचा बाजी पायऱ्याला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आपला छोटा बाजी हा 100% नाव करेल मुंबईमध्ये सुद्धा आणि घाटावर सुद्धा, आणि तुमचं सुद्धा नाव करेल, तुमच्या ग्रुपचं सुद्धा नाव करेल. आणि असे आपण शुभेच्छा देऊया बाजीला आपल्या छोट्या. आणि थांबूया मित्रांनो, कारण की त्यांना फक्त उशीर झालाय, त्यांना पण जायचं आहे घरी. तर त्यामुळे एवढे सगळे ग्रुप होते आणि आपल्या छोट्या बाजीसोबतची जी मंडळी असतात काम करायला, एवढी सर्व आज मंडळी उपस्थित होती. आणि दादा तुम्ही वेळात वेळ काढून मला थोडीशी बाईट दिल्यामुळं त्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार. आणि बाजी असंच नाव करू दे आणि तुमच्यासाठी गुलाल कायम राहू दे, अशी अपेक्षा करूया आणि थांबूया आज मित्रांनो. धन्यवाद.